लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीचा सर्वात पवित्र आणि मंगल दिवस. या दिवशी महालक्ष्मी देवीची संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री आहे. तिचे आगमन आपल्या घरात होते असे मानले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीराम अयोध्येत परत आले. त्या आनंदात संपूर्ण नगर उजळले गेले. त्या प्रकाशातच लक्ष्मी देवीचा अवतार झाला आणि म्हणूनच या दिवशी प्रकाशाने देवीचे आपण स्वागत करतो. या दिवशी संध्याकाळी महालक्ष्मी, कुबेर, गणपती आणि सरस्वती यांची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनप्राप्तीची प्रार्थना नव्हे, तर मनातील अंधकार दूर करून सद्गुण आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणे. लक्ष्मी केवळ पैशात नसून शांती, समाधान आणि प्रेमातही वास करते. या दिवशी केलेली पूजा म्हणजे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून दैवी ऊर्जेला आमंत्रण देणे होय. या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि स्वच्छ, प्रकाशमय, भक्तिभावपूर्ण घरात प्रवेश करते. म्हणूनच घर स्वच्छ ठेवणे, दिवे लावणे आणि शांत वातावरण ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते. लक्ष्मीपूजन हे कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आपल्याला जे काही प्राप्त झाले आहे, धन, कुटुंब, आरोग्य आणि आनंद, त्या सर्वांबद्दल देवीचे आभार मानणे म्हणजेच लक्ष्मीपूजन. आणि म्हणून लक्ष्मीपूजन केवळ संपत्तीची प्रार्थना नाही, तर देवत्व, प्रकाश आणि सद्भाव यांचे पूजन आहे. जिथे श्रद्धा आहे तिथेच लक्ष्मीचा खरा वास असतो. पूजा फक्त विधी नाही, ती दैवी आमंत्रण आहे. जिथे स्वच्छता, श्रद्धा आणि सकारात्मकता यांची स्पंदने असतात, तिथेच महालक्ष्मी स्वतः येते. या दिवशी लक्ष्मीला आपल्या घरी आमंत्रित करा. घराबाहेर, अंगणात आणि देवघरात तेलाचे दिवे नक्की लावा. घरात उजेड ठेवणे म्हणजे देवीला मार्ग दाखवणे. जिथे प्रकाश आहे तिथेच लक्ष्मीचा वास असतो. त्या रात्री जेव्हा तुमचे घर उजळलेले असेल, वातावरण सुगंधित असेल, मन शुद्ध आणि आनंदी असेल, त्या क्षणी महालक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येईल. ओम महालक्ष्म्यै नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः.